आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीरामांची यशोगाथा। अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात होणार असून या निमित्त ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथे एका महिन्यासाठी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। यासाठी डोंबिवली जिमखान्याच्या मैदानात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आलं असून मंदिरात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून या उत्सवाचं आज उद्घाटन करण्यात आलं। यावेळी डोंबिवलीतल्या सर्व सांस्कृतिक संस्थांनी एकत्रितपणे तयार केलेल्या श्रीराम यांच्यावर आधारित गीत लॉन्च करण्यात आलं। 28 जानेवारी पर्यंत हे मंदिर नागरिकांना पाहता येणार आहे। या उत्सवात एका महिन्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। यामध्ये गीत, रामायण तसंच श्रीरामचरित मानस सादर केले जाणार आहे। तसंच श्रीरामाची यशोगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।